तर प्रथा परंपरेनुसार समुद्रामध्ये विसर्जनासाठी मी मार्ग काढेन असं आश्वासन आशिष शेलार यांनी दिलेलं आहे। तुमच्या दम नाही, पण देवेंद्रजींनी हे केलेलं आहे। 30 जूनपर्यंत आम्ही करून दाखवू असं आशिष शेलार यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवरती जी आहे ती टीका केलेली आहे। ठाकरेंची सेना पवार कितीही आडवे आले तरी गणेशोत्सव साजरा होणार असं देखील आशिष शेलार यांनी म्हटले। मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश भक्तांच्या मेळाव्यामध्ये आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। स्वतः उघडे पडल्यावर कोल्हेगुई करतायत। पण विसर्जनाचं काय? अरे तुमच्यात दम नाही म्हणून तुम्ही नाही करू शकला, पण देवेंद्रजी में तो दम है, बीजेपी में तो दम है। त्या विसर्जनाच्या योगीच्या शाडूच्या मातीच्या सार्वजनिक त्यासाठीची योजना बनवून न्यायालयाला दाखवायची एवढंच आहे ना। 30 तारखेपर्यंत आम्हीच करून दाखवू, कारण खरं आम्ही बनवू। हे आडवे जाणारी लोक आहेत, उभाटावर तर पहिली। आणि म्हणून मी काय करतोय कळलं तर तिथे आले, मी कामाला ऑलरेडी लागलोय आणि मी सांगतोय, गिरगावचा राजा असो, लालबागचा राजा असो, चिंचपोकळीचा चिंतामणी असो, माझगावचा राजा असो, परेलचा राजा असो, बोरवलीचा राजा असो, अंधेरीचा राजा असो, या सगळ्यांच्या सार्वजनिक मूर्त्यांच्या विसर्जनाच्या बाबतीतल्या, समुद्रात विसर्जनाच्या माझ्या प्रथा परंपरागतच्या बाबतीत सुद्धा मी निर्णय काम करीन आणि निर्णय येईल।